वेगळा दृष्टिकोन मांडायचा आहे की गाव पातळीवर किंवा अन्य पातळ्यांवर महिलांना लढण्याची संधी म्हणून रिझर्वेशन ठीक आहे, पण इथे मुख्यमंत्री किंवा काही महत्वाची पदं असतील तर ती जेंडर बायस असूच नाहीयेत. कपॅसिटीच्या आधारावरच ती असावीत. महिला मुख्यमंत्री का पुरुष मुख्यमंत्री यांनी काही फरक नाही पडत. तुम्ही आपल्या राज्याला काय देऊ शकता, काय नेतृत्व, कोणतं नेतृत्व राज्याचा निर्णय घेऊ शकतो, ते पुरुष असेल किंवा स्त्री असेल. तर महिला मुख्यमंत्री नॅचरली निर्माण झाली, तेवढ्या कपॅसिटीची स्त्री, तर नक्की मान्यता दिली जाईल. त्यामुळे ती जर तशी नॅचरल कोर्समध्ये आली, मग शेवटी पुन्हा कोणीतरी नेतृत्वाने तिला बहाल करायचंय का, तिच्या गळ्यामध्ये ते सोपवायचंय का, पण ते तिचा आत्मसन्मान तेव्हा नाही का दुखवला जाणार. आपण स्वतःच्या कर्तृत्वावर ते मिळवणं वेगळं. त्यामुळे महिलांनी सुद्धा एखादं पद आम्हाला आहे म्हणण्यापेक्षा ते स्वतःला प्रूव्ह पण करणं गरजेचं.